खरं सांगायचं तर आज स्किन आणि हेअरचे प्रॉब्लेम्स वाढत आहेत. पण जसे प्रॉब्लेम्स वाढत आहेत त्याप्रमाणे मेडिसिन मधले ॲडव्हान्स सोल्युशन पण येत आहेत. पण त्याबरोबर लोकांचे त्या ट्रीटमेंट बद्दलचे गैरसमज वाढत आहेत. काही लोक म्हणतात होमिओपॅथी स्लो काम करते, काही लोक म्हणतात लेझरचे साईड इफेक्ट आहेत. आणि मी जर म्हणाले मॉडर्न सायन्स आणि होमिओपॅथी एकत्र चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात आणि त्याचे मिळणारे रिझल्ट हे खूप जास्त चांगले आहेत. तर आज ह्याच विषयावर आपण मनमोकळेपणाने चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर प्रिया साळोखे, होमिओपॅथ अँड फेलोशिप इन एस्थेटिक मेडिसिन. तर आज आपण विषय बोलणार आहोत तो होमिओपॅथी आणि मॉडर्न मेडिसिन एकमेकाला कसे कॉम्प्लिमेंट करतात. सो इथूनच आपण सुरुवात करूया. जेव्हा माझ्याकडे जे पेशंट्स येतात, पहिल्यांदा येतात, त्यावेळेला 90% पेशंटनी काही ना काही ट्रीटमेंट ट्राय केलेली असते. काहींना त्याचा रिझल्ट आलेला असतो, काहींना आलेला नसतो. सो मनात खूप साऱ्या शंका. म्हणूनच आज मी तुम्हाला साध्या भाषेत होमिओपॅथी आणि मॉडर्न मेडिसिन एकत्र कसे चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात हे सांगणार आहे. तर आज आपण त्वचा आणि केसांच्या कंप्लेंट्स बद्दल मुख्य कारण काय आहेत, याबद्दल रिस्पॉन्सिबल कारण काय आहेत हे आधी जाणून घेऊ. स्ट्रेस, दुसरे इरेग्युलर स्लीप, हॉर्मोनल इम्बॅलन्स, रॉंग प्रॉडक्ट्स, गट हेल्थ इश्यूज, पीसीओडी, थायरॉइड आणि बाकीचे असेच प्रॉब्लेम्स. तर इथंच तुम्ही समजून घ्या, हे लक्षात घ्या, हे प्रॉब्लेम्स स्किनवरती आलेले प्रॉब्लेम्स फक्त क्रीम लावून सेटल होणार नाहीत किंवा फक्त मेडिसिन घेऊन सुद्धा बरे होणार नाहीत. कारण जे स्किनचे कंप्लेंट्स चालू झालेले आहेत त्याचं मूळ कारण तुमच्या बॉडीत आहे, ते आतून चालू झालेले आहेत. तर या सगळ्यामध्ये होमिओपॅथी कुठे काम करते? तर होमिओपॅथी रूट कॉजवर काम करते. जसं आपण आधी बघितलं, स्किनच्या प्रॉब्लेम्ससाठी जे सिम्पटम्स येतात त्याचा प्रॉब्लेम तुमच्या बॉडीमध्ये आहे. सो तिथे होमिओपॅथी तुमच्या नॅचरल हिलिंग सिस्टीमला ॲक्टिवेट करते. फॉर एक्झाम्पल ॲक्ने घेऊया. ॲक्ने कशामुळे येतात? तर हॉर्मोन इम्बॅलन्समुळे येतात आणि त्याचे रिझल्ट आपल्याला स्किनवर दिसतात, ते ॲक्ने रेडनेस. ओके, आता होमिओपॅथी तुमचा हॉर्मोनल इम्बॅलन्स जो झालेला आहे तिथे काम करते, तो रेग्युलराइज करते आणि जे मॉडर्न मेडिसिन्स आहेत ते एक्सटर्नली काम करणार आहे. तसेच हेअरफॉलची गोष्ट घेऊया. जो हेअरफॉल तुमची न्यूट्रिशन डेफिशियन्सी आणि लाईफस्टाईल इम्बॅलन्स आणि स्ट्रेसमुळे होणार आहे, ह्याच्यावरती सुद्धा मेंटल कामनेस इंटरनली होणार आहे, काउन्सिलिंग प्लस डाएट ॲडवाइस आणि एक्सटर्नली तुम्हाला मॉडर्न मेडिसिनची तिथे मदत लागणार आहे. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्या, ही तितकीच खरी आहे, होमिओपॅथीला वेळ लागतो, त्याचा इन्स्टंट मॅजिक नाही. आता आपण मॉडर्न मेडिसिन बद्दल बोलूया. मॉडर्न मेडिसिन आपल्याला काय देते? ॲक्युरेट डायग्नोसिस, ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स, स्कॅल्प ॲनालिसिस, ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट, PRP, लेझर्स, केमिकल पिलिंग. तर ह्या गोष्टी आपल्याला इन्स्टंट रिझल्ट देण्यासाठी फायदे. हा प्रॉब्लेम ॲक्यूट असतो. ॲक्यूट म्हणजे 2 दिवसात 3 दिवसात चालू झालेला त्रास. फॉर एक्झाम्पल सिव्हिअर ॲक्ने, सिव्हिअर फंगल इन्फेक्शन्स, इथे आपल्याला मॉडर्न मेडिसिन हेल्प करू शकते. आणि पण त्याच केसमध्ये जर हे लॉंग टर्म चालत असतील आणि इंटरनल प्रॉब्लेम जर तिथे ट्रेस केला नाही, लाईफस्टाईल करेक्शन केले नाही, गट हेल्थवरती लक्ष दिलं नाही, तर मात्र याचा रिकरन्स नक्की होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, की जिथे होमिओपॅथी आणि मॉडर्न सायन्स एकत्र येऊन कसं चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. तर पहिलं ॲक्ने. ॲक्ने कशामुळे झाले? हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे झाले, जे आपण होमिओपॅथीनी इंटरनली करेक्ट करतोय. ॲक्नेचा जो स्किनवरती इफेक्ट आलेला आहे, रेडनेस आलेला आहे, इन्फ्लमेशन आलेलं आहे, ते आपण मॉडर्न मेडिसिन म्हणजेच केमिकल पिलिंग किंवा मेडिफेशियल सारख्या गोष्टींनी आपण कंट्रोल करत आहोत. दुसरं आहे हेअरफॉल. हेअरफॉलसाठी मॉडर्न सायन्समध्ये स्कॅल्प ट्रीटमेंट केल्या जातात. स्कॅल्प ॲनालिसिस नंतर एक्झॅक्टली हेअरफॉलची सिच्युएशन काय आहे हे बघितलं जातं. जसं की नॅचरल सायकल 1 वर्षाची असते, त्यात इन्स्टंट काही इंटरनली करू शकतच नाही. तुमचा न्यूट्रिशनल बॅकअप करेक्ट करायला पाहिजे, हॉर्मोनल इम्बॅलन्स करेक्ट करायला पाहिजे आणि एक्सटर्नल जे ट्रीटमेंट्स ज्या आहेत, ज्या स्कॅल्प ॲनालिसिस नंतर आपण ज्या करतो, त्याच्यामध्ये हेअर रूट टायटनिंगवर आपण जर फोकस केला
तर 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला चांगला इफेक्ट हेअरफॉलवरती दिसून येतो. तसंच पिगमेंटेशनची गोष्ट घ्या. पिगमेंटेशनमध्ये पण रूट कॉज तर तुमच्या बॉडीमध्ये आहे, लिव्हर प्रॉब्लेम्स आहेत, गट हेल्थ आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे आणि मालनरिशमेंट आहे. तर होमिओपॅथी इथे काम करते. त्याच्यासोबत सप्लिमेंट्स आपण यूज करतो आणि मॉडर्न मेडिसिनमध्ये त्याच्यावरती लेझर ट्रीटमेंट केल्या जातात, केमिकल पील्स केले जातात. सो अशा पद्धतीने इंटरनल पॉझिटिव्ह फॅक्टर, रूट कॉज आणि एक्सटर्नल इफेक्ट्स ह्या दोन्हीचा मिळून आपण चांगल्या पद्धतीने वापर केला तर ह्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतात आणि ज्याच्यात साईड इफेक्ट नसणार आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठेही साईड इफेक्ट दिसणार नाहीत. लेझरचा इंटरनल दिसणार नाहीये आणि इंटरनल होमिओपॅथीचा एक्सटर्नल दिसणार नाहीये. थोडेसे मिथ्स क्लिअर करूया. पहिली गोष्ट, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी एकत्र घेऊ शकत नाही. रॉंग. तर करेक्ट काय आहे? योग्य गायडन्स मध्ये तुम्ही दोन्ही औषधं एकत्र घेऊ शकता. दुसरी गोष्ट, क्रीम्स युजफुल नाहीत. रॉंग क्रीम्स युजफुल नाहीत. तिसरी गोष्ट, नॅचरल म्हणजे स्लो. रॉंग. नॅचरल म्हणजे सस्टेनेबल. ट्रीटमेंट सायन्स आहे आणि बिलीफ नाही. माझं एक सांगणं आहे, गुगल डॉक्टर्स बनू नका. नेबररची ट्रीटमेंट कॉपी करू नका. इंस्टाग्राम रील्स वरून मेडिसिन घेऊ नका. प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येकाच्या स्किन आणि हेअरची गरज वेगळी आहे. त्यामुळे जो होमिओपॅथीमधला अप्रोच जो आहे तो पर्सनॅलिटीसाठी आहे, पर्सनसाठी नाही. प्रत्येकाचं औषध हे वेगळं असतं, वेगळं असू शकतं. हेच माझं तुम्हाला सांगणं. पर्सनलाइज्ड अप्रोच हाच योग्य मार्ग आहे. जर तुम्हाला काही स्किन आणि हेअर प्रॉब्लेम आहे आणि तो वारंवार परत येत आहे तर फक्त सिम्पटम्स महत्त्वाचे नाही, त्याचं कारण शोधून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अजून काही शंका असतील तर त्याच्यासाठी कमेंट करा. आपण त्याच्यावरती नक्की सविस्तर चर्चा करूया.